नवापूर टाउन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, सेवा आणि आवश्यक शासकीय कागदपत्रे नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवापूर तहसील कार्यालय आणि नवापूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, तहसीलदार दत्तात्रय जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते। शिबिरात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी महसूल विभागाच्या विविध योजना, दाखले व सेवा यांची माहिती देत नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांनी आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी नगर परिषदेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवांची माहिती दिली। जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारे, बांधकाम परवानग्या, पाणी जोडणी, व्यवसाय, ना हरकत प्रमाणपत्र आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या भाषणात शासनाच्या योजना व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले। भविष्यातही अशा उपयुक्त शिबिरांचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले। शिबिरात महसूल विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले। विविध शासकीय सेवा, योजना व लाभांची माहिती देतानाच आवश्यक दाखले, उतारे आणि कागदपत्रांचे वाटप जागेवर करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले, कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून भविष्यात अशाच शिबिरांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। श्रम या सगळ्यांची बचत होऊन जे आपले साधारण काम आहेत, एखाद्याचं दाखल्याचं काम असतंय, एखाद्याला एखादी एनओसी पाहिजे असती, रेशन कार्डमध्ये नाव कमी करणं, बदलणं आहे, छोटे छोटे जे कामकाज असतं त्या कामकाजाकरता आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की आपल्याला 2-3 वेळा चक्रा माराव्या लागतात। कधी कधी असं होतं की एखाद्या प्रशासकीय कामकाजामुळे तो अधिकारी आपल्याला तालुका स्तरावर उपस्थित न राहता जिल्हा स्तरावर मीटिंग असेल किंवा इतर ठिकाणी कामकाज असेल तर अशा वेळेस आपल्याला पुन्हा जावं लागतं। तर हा सगळा आपल्या वेळेची बचत करणं आणि नागरिकांना जे आपण या आधी कार्यक्रम घेतलेले आहेत शासनाकडे त्याप्रमाणे नागरिकांना प्रमाणे आपण त्याच्या सेवा उपलब्ध करून देणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे। या